मोदकचं पीठ बनवताना आपल्याला समप्रमाणात दूध आणि पाणी घ्यायचं आहे। 1 कप जर दूध घेतलं तर 1 कप पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी साखर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, त्यावर तूप घालायचं आहे आणि आपण मोदकचं पीठ रेडीमेड घेतलं तरी चालेल किंवा आपलं घरचं दळलेलं असलं तरीही चालेल। पण त्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे एकतर आपल्याला त्याच्यात कॉर्नफ्लॉवर 1 चमचा घालायचा आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही साबुदाण्याचं वाटण करून ती 1 चमचा पावडर घातली तरी चालेल। त्यामुळे अगदी मोदकाला असा स्मूथपणा येतो आणि खूप छान होतात। आता पाण्याला चांगली उकळी येऊ दिली, त्यानंतर पीठ त्यामध्ये घालून घेतलं, त्याला छान वाफ येऊन दिली। 10 मिनटं तसंच झाकण ठेवून आपण ते पीठ होऊन दिलं। नंतर पीठ एका ताटामध्ये घेऊन त्याचा असा छान गोळा करून घेतला, त्याला तूप लावून घेतलं आणि मऊ करून घेतले आणि आता आपण याचे बनवणार आहोत मोदक। तर मोदक तुम्ही पारीने करू शकता किंवा साच्यावरही करू शकता। तर मी असे साच्यावर केलेले आहेत। तर साच्यावर पहिलं सगळ्या बाजूनी पीठ भरून घ्यायचंय आणि बोटाने सगळीकडे ते व्यवस्थित पसरून घ्यायचंय। त्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरायचंय। सारण व्यवस्थित बोटाने दाबून भरायचं, म्हणजे भरपूर असं सारण त्यामध्ये बसलं जातं आणि त्यानंतर वरून परत थोडासा पिठाचा गोळा घालून हे आपल्याला मोदक बंद करून घ्यायचं आहे। अतिशय सुरेख असे हे साच्यातले मोदक बनतात। आणि यानंतर आपण उकडीसाठी एक टोप घ्यायचा आहे, त्याच्यात पाणी ठेवायचं आहे। त्याच्यावरून मी चाळण ठेवली आहे, चाळणीवर केळीची पानं लावून घेतली आहे। हळदीची पानं असेल तर अतिउत्तम, ती लावली तर त्याचा अजून छान सुगंध येतो। आणि अशा पद्धतीने 15 मिनटं मोदक उकडून घेतले। गणपती बाप्पा मोरया।